अगं बाई, आणि मग काय झालं? मग तो शाळेत गेला. मग त्याला मित्र काय म्हणाले, मग त्याला तर सेफ्टीच नाही. मग तो रडायला लागला. आई गो, बिचारा उंदीर. हे काय? उलटी गंगा वाहतीये इथे, पण ती आजीला गोष्ट सांगतीये. अगं म्हणाली मीच सांगणार गोष्ट. म्हटलं बरंच झालं, सांग. हुशार आहे ती. आता ती रोज आम्हाला गोष्ट सांगणार, हो की नाही ग? हो. अहो नानू मामांनी परवा तिला ही गोष्ट सांगितली. इशू, कसं आहे माझं पिल्लू? छान आहे. तू कशी आहेस? मम्मा बरी आहे. ऐक ना बेटा, तू आर्यन काका आणि अथर्व काकाकडे खेळायला जाणार? हो, मी जाणार. तिथे कशाला ग? अगं त्यांचे मला सारखे फोन येत आहेत, त्यांना ईशा सोबत खेळायचंय. अगं पण मोना आहे ना आता तिथे. मग काय झालं आजोबा? तुला चालेल का ती तिथे असताना ईशाला तिथे घेऊन जाणं? मी उगीच काहीतरी नको ते घडायला नको ग. अहो इथे हिच्याशी खेळायला आहे कोण? आपण म्हातारी किती खेळणार आणि काय खेळणार? तिथे गेली तर त्या मुलांच्या बरोबर जरा रमेल. अगं शाळेत जायला लागली की मित्रमैत्रिणी मिळतील तिला. पण मोना तिथे असताना उगीच तिथे जायला नको असं मला वाटते. काही नाही हो, ती काय करणार आहे? आम्ही आहोत ना. आम्ही? हो, मी पण जाईन मनू बरोबर. बघते कोण काय करताय ते. म्हणू नीट विचार कर ग. आजी येणार असेल तर हरकत नाही, जाऊया आपण. मग मी पण येतो. नको नको, मनात 17 शंका असताना अजिबात येऊ नका. आधी आम्ही जाऊन येतो आणि मग सगळं आलबेले असं कळलं ना की मग पुढच्या वेळेला तुम्ही या. ओके, तर मग ठरलं. उद्या मी, आजी आणि ईशा भूर जाणार. ओके, नो प्रॉब्लेम. वन टू थ्री. हा तुझ्यावर राज्य आलं. आता तिकडे जाऊन 1 ते 10 मोजायचे. हा तिकडे तिकडे डोळे बंद करायचे. हा जा 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 जा, लवकर जा लवकर जा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रेडी? रेडी. हाय. हाय. अरे वा, तुझा ड्रेस तर फारच छान आहे. नाव काय बाळा तुझं? ईशा. काय म्हणालीस? माझं नाव ईशा. तुझं पूर्ण नाव काय आहे बाळा? ईशा मानसी देशपांडे. काय? ईशा मानसी देशपांडे? थांब मानसी, हे शिकवलंस तू तिला? मग काय शिकवायला हवं होतं? ईशा विक्रांत दळवी हे खरं नाव आहे तिचं. आणि तू काय शिकवलंस? काय? ईशा मानसी देशपांडे?
हिम्मत कशी झाली का तुझी? मम्मा ईशा, ईशा बाळा, ही तुझी मम्मा नाहीये. त्याच्यामुळे तू हिला मम्मा बोलायचं नाही, मला मम्मा बोलायचं. मी आहे तुझी आई. मम्मा डोंट यू थिंक दिस इज टू मच मनू? बस झालं ताई. ईशा घाबरली आहे, दिसत नाही का तुला? तू हे जे काय करण्याची हिम्मत केलीस तेव्हा तुला भीती नाही वाटली? भीती? कसली भीती? वाव, मम्मा कुठे? मम्मा येते. हा, तोपर्यंत आपण इथेच खेळूया. हा, चल. ए, तुला रॉक पेपर सीझर येतं? नाही. आजी ती कोण आहे? ती ना, ती कोणीच नाहीये. ती कुणीच नाहीये आपली. हे बघ, हे दोन काका तुला आवडतात की नाही? हो. हो ना, मग त्यांच्याशी खेळ. हा, चल इशू, मी तुला रॉक पेपर सीजर शिकवतो. हो, ए थांब. वाव, सॉलिड आहेस ग तू मनू. खर तर ना मला तुझा खूप अभिमान वाटतोय मनू. इतके वर्ष माझ्या मुलीला लावून घेऊन गेलीस दिल्लीला. किती वर्ष? 3 वर्ष. खर तर ना मला फार कमाल वाटतेय. ठीक आहे, एक वेळ मी समजू शकते की स्वतःच्या आईचं नावच तिला माहिती नाही, पण तिच्या बापाचं नाव सुद्धा लावायला शिकवलं नाही तू. बापाचं नाव म्हणजे कोणाचं नाव ग ताई? ऑफकोर्स विक्रांतचं. नाही नाही, मी तिच्या आईच्या नवऱ्याचं नाव नाही विचारलं, ईशाच्या बापाचं नाव विचारलं. ग बोल ना, गप्प का झालीस तू? तिचा जन्म झाल्या झाल्या तिला जवळ सुद्धा घेतलं नाहीस तू. जे बाळाचं पहिलं रडणं ऐकायला प्रत्येक आई असुसलेली असते, ते ऐकू आल्यावर काय म्हणालीस तू? तिला दूर करा माझ्यापासून. त्या एवढ्याशा मुलीला घाबरवतेस, दमदाटी करतेस. कोण म्हणून ग? हं? ऐक, तुला काहीही विचारायचं असेल, बोलायचं असेल ना, तर मला विचारायचं, कारण मी तिची आई आहे. दिस इज नॉनसेन्स मनू. तुला ठीक आहे. ईशा, मी तुझी मम्मा आहे. हा, मला मम्मा बोलायचं. नाही, तू माझी मम्मा नाही, ही माझी मम्मा आहे. ईशा, या मस्त खेळ खेळ. आलीस का? बाहेर काय झालं ग? काही नाही ग. इतकं कसलं टेन्शन आलंय तुला? अगं, ती मोना केव्हा काय बोलेल याचा काही नेम नाहीये ना. त्यात तिने आज ईशाला पहिल्यांदा पाहिलं.
मला तर इतकं धडधडत होतं. काही झालं नाहीये, तू नको टेन्शन घेऊस. इशू बेटा, तू थांबशील ना इथे मम्मा येईपर्यंत? हो मम्मा. गुड गर्ल. हे काय, तू निघालीस? हो आजी, मी क्लिनिकला जाऊन येते. मग असं कर, आम्हाला वाटेत कुठेतरी सोड, तिथून जाऊ आम्ही रिक्षाने. अगं नको, तुम्ही थांबा ना इथे. अगं पण ती मोना आहे ना बाहेर, तिने आणखीन काही केलं म्हणजे? ती काहीही करणार नाही. तिचा बरोबर बंदोबस्त केलाय मी. तू त्याची नको काळजी करू आजी. पोरांची इच्छा आहे आज खेळू दे त्यांना ईशा सोबत. चला अथर्व, आर्यन, बाय बाय. बाय ईशा, बाय. बाय बाय. का लिही परत? कशासाठी? आणि आलीये ते आलीये वर शिजोरी करायला लागलीये. गेली 3 वर्ष मी या घरावर वचक ठेवला होता, पण हिने येऊन सगळ्याची वाट लावून टाकली. सांगत होते ना मी सांगत होते विक्रांतला, आत्यांना मी सांगत होते माझी मुलगी नकोय, मला नाही जन्म द्यायचा हिला, पण नाही, कोणीच ऐकलं नाही माझं. जन्म द्यायला लावला त्या मुलीला, आणि आता ही मुलगी मला विचारते तिचा बाप कोण आहे. नाव विचारते मला. How dare you, मनस्वी. विसरलेले नाहीये मी काही. आजीनी मला मारलं होतं, आणि नानू मामा ते तर येता जाता मला टॉन्ट मारायचे, त्रास द्यायचे, आणि ती मुलं तर डोकंच उठवतात. ऍक्च्युली आय हेट दळवी. मला ना एकेकाचा तिरस्कार वाटतो, डोक्यात जातात. गुड मॉर्निंग मॅडम. शट अप. काय There's nothing good about the morning. It's horrible. काय म्हणले? मला काय बी सुधरत नाही. मी काय म्हणलीये ना, त्यापेक्षा जरा स्वतःची कामं कर. ते तरी जातच. देवा, या घरात समजे येडे राहतात की काय? आजोबा, दह्यातली कोशिंबीर आवडते का? आवडते ना? मी आज तीच करते. आईने शिकवली होती मला. मला पण खूप आवडते. तू काही म्हणालीस का? काही नाही. अगं, मालती आणि मनू आल्या कशा नाहीत अजून? वेळ आहे त्यांना अजून. फोन आला होता मगाशीच. कधी? तुला आला होता? हो. ईशा छान खेळतेय तिथे, म्हणून त्या दोघींना तिथेच ठेवून मानसी क्लिनिकला गेलीये. तिकडनं परत येताना त्यांना ती घेऊन येणार आहे घरी. हे सगळं तिने तुला सांगितलं, पण मला का नाही फोन केला तिने? तुमच्या लक्षात राहत नसेल म्हणून असेल. कोणी सांगितलं माझ्या लक्षात राहत नाही म्हणून? उगाच का मी इथे वाट बघतोय? विसरलोय का मी मालती आणि ईशा दळवींकडे आहेत ते? हो, नाही बरोबर आहे. कदाचित चुकून तुम्ही विसरलात तर, म्हणून तिने मला फोन केला असेल. विसरलो मी नाही, तू विसरलीस. तू सांगितलास का निरोप मला? हो, खरंच आजोबा, मीच विसरले. ते ठीक आहे, पण मालतीन नको का फोन करायला? तिला माहित आहे मी किती काळजी करतो सगळे घरी येईपर्यंत. आजोबा, तुमचा जप झाला का? हो, झालाय. सॉरी. मी विसरतो म्हणे. महत्वाचं मी काही विसरत नाही. या या या. आजोबा आम्ही आलो. अरे वा वा वा. मालती, अगं किती उशीर? अहो जरा तुम्ही ऐका माझं. नाही, आधी मला सांग. मी विसरतो म्हणून मला काही कळवायचं नाही, याला काय अर्थ आहे? काय झालं आता? तुम्हाला उशीर होणार हे मला फोन करून कळवलं का? आजोबा, मी सईला कळवलं होतं. मला कळवलं होतं का?
अहो कळलं ना आता आम्हाला. तुम्ही जरा आतून मीठ मोहऱ्या घेऊन या. आता संध्याकाळ उलटून गेले. हो माहितीये मला, पण मी सांगते ते जरा ऐका. जा घेऊन या. अहो मनूची पण दृष्ट काढली. आज मोठा पराक्रम गाजवून आलीये मनू. कसला पराक्रम? काही नाही हो आजोबा. आजी तू पण ना. अगं काय पराक्रम गाजवला ते सांग ना. काही नाही आजोबा. काही नाही कसं? मग आजी काय म्हणते? तिलाच विचारा. अहो जरा थांबा ना, सांगते. जरा श्वास तर घेऊ द्या. तुमचं चालू राहू द्या, आम्ही जातो. चला पिल्लू. सांग ना, मनूने काय केलं तिथे? हो तुमची भीती अगदी खरी ठरली. मनू होती तिथे आणि आपली इशू तिला घाबरली हो. मलाच मम्मा म्हण असं दटावत होती ती तिला. मग काय, मला सासऱ्यांची आठवण झाली अगदी. कोणाच्या? कुणाच्या काय, माझ्या सासऱ्यांची. ते कसे अगदी धीर गंभीरपणे समोरच्याच्या नजरेला नजर भिडवून बोलायचे. त्यांचं बोलणं ऐकून समोरचा अगदी गारद व्हायचा. तसंच आज मनू बोलली आणि मोनूला गप्प केलं हो तिने. चला झालं का तुमचं? हो हो झालं. मला खूप भूक लागली. ओ ग बाई खरंच. बसूया चला जेवायला. मनू कुठून आणलीस ग एवढी हिंमत? विक्रांत झोपला नाही असतो अजून? विक्रांत ठीक आहेस ना? आपण एक काम करूया, आपण माझ्या रूम मध्ये जाऊया आणि एकत्र बसून पिझ्झा खाऊया. ओके तुला पिझ्झा नको असेल तर दुसरं काहीतरी मागवूया. हे सगळं माझ्या पैशांनीच चाललंय ना? तू आणि मी वेगळे आहोत का? प्रॉब्लेम काय आहे माहितीये विक्रांत, तू हे असं वागतोस ना माझ्याशी, त्याच्यामुळे या घरात मला किंमत नाही. मला कोणी विचारत नाही, मला कोणी काही सांगत नाही. नेहमी परक्यासारखी वागणूक मिळते मला. म्हणजे मी तुझी बायको असूनही माझ्याबरोबर सगळे असंच वागतात. बस झालं मोनिका. हे बघ, आत्ताच्या आत्ता काहीही न बोलता या रूम मधून बाहेर जा. माझ्या नवऱ्याची विचारपूस करायला आली, तेही करू नको का? हे बघ, माझं डोकं सटकायच्या आत तू इथून निघून जा. आणि सकाळी जो तमाशा केलास त्याने पोट भरलेलं दिसत नाहीये तुझं. विक्रांत आणि तू मला काय विचारतेस माझे घरचे तुझ्याशी कसं वागतायत ते? तुला लहान मुलांशी तरी नीट वागता येतं का? हे बघ, तेच एक शब्द बोलू नकोस. गेट आउट. निघून जा आत्ताच्या आत्ता जा.